या हऱ्या नऱ्याच्या जोडीनं याड लावलंय साऱ्या गावाला, या हऱ्या नऱ्याच्या जोडीनं याड लावलंय साऱ्या गावाला. शिव नानी चल बाई बघून आपण. लयच राव हे गावात काय माझ्या होतं या वाईट दिवस पडल्यात. जेवण केलं का तू? अहो काय अहो गाड्यात बी कोण कामाला घ्यायना मला. उरका पटापटा. अरे तू पण आलाय कामाला? अहो काय करता मॅडम, गाड्यांच्यात गेलो तर गडी बी कोण मला कामाला घ्यायना, त्याच्यामुळे आलोय बायांच्यातच खुरपाय. संगी येणार आहे खुरपाय बघ. हो मॅडम, त्या संगीला कशाला नासकीला बोलावताय? अहो वाटलं तर तास 2 तास काम मी जास्त करतो, पण त्या संगीला बोलवू नका, भांडणं वाट्यान राव कारण नसताना आमच्या दोघांची. अरे भांडणं करू नको. हो आणि तुम्ही बी मॅडम वाईज काम करत जावा राव. एवढी तब्येत झाली तरी तुम्हाला बी राव काय मत आम्ही म्हणून नाही, पण आता अरे मला येत नाही रानातलं काम. होय मग येत असतं तर तब्येतीची केलं काळजी घ्या की वाईज. घेते की व्यायाम करायचा आहे आता. हो हा तसंच झालंय. ज्याच्याकडे पैसा आहे ना, ज्याच्याकडे पैसा आहे का नाही त्यांची शरीरच लय आवत ना ती होत चालली ती. आता त्याला काय आगळ बम होते. हो मग काय काम नाही केले. हो अयो नानी संगी आली. आय 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 थांबा 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 नानी म्हणून नका बरं का मी हाय म्हणून. हा सांगू नका, आली तरी काय अरे म्हणूच नका. नानी कवा आलो? अगं उशीर झाला आलो या. होय हो. आवाज बिवाज द्यायचा नाही वय मग यायचं येताना. आता तुला आवाज दिला तर ऐकाय आलं का ग? होय आहो कामात होती. संगीता चल काय करत होती म्हणलं येईन बाया मागणं मग. आहो स्वयंपाक राहिला होता ना. हा आणि हे कोण आले नवीनच? हिराबाई. हा हिराबाई. आणि कुठली हिराबाई? हाय आमच्या घरात बसली अगं. होय हो. अगं बाय नवीन लग्न झालंय का काय मग? होय हिराबाई. हो अगं बाया आवाज तर लय कावळा झार दिसतोय. हा मग काय? हा हो का बस ना आली ग कामाला? पहिला दिवस आहे वय. बर बर मिसरी आणली काय ग जरा वाईस तू? मी नाही मिसरी घासत, मी कोलगेट घासते. काय घासते? कोलगेट घासती वय. ह्याच्या आईला ह्या संगीच्या लयच प्रश्न विचारतोय, करू काय दुमती हिला. अगं ए हिराबाई अगं दे की जरा वाईट तलब झाली तर. हा ह्याच्या आईला ही जी तलपच काढली असती बरं का, आता मला अडचण येते मी वाईस थोडं. अगं दे की म्हणली तुला मी मिसरी. बघू काय इकडं. अरे तू का ग संगे? अरे मुड द्या. अरे बायांच्यात कसं लावलाय खुरपाय? का कुठल्या ह्याच्यात लिहिलंय काय गाड्या माणसाने खुरपू नाही म्हणून? अरे लय की नाकाने वांगी सोलत होता. कधी सोडली नाकाने वांगी? खुरपाय जाती आणि बिल्ला जेवणी आलाय खुरपाय बायांच्या. अगं ह्यात काय खुरपण्यात बिनला जेवणी होय नानी, सांगा की हिला वाईस वाच करतय. अहो मग मला कसं काय नाकाने सांगत होता? उच नाकाने होय ग ए संगे, आता तू खुरपायचं मला सांगायला लागली आणि मागल्या आठवड्यात तुला काम नव्हती, रानं भिजलेली, तेव्हा अध्यक्षाच्या बारक्या पोरांची धूत होती की ग? कपडे म्हणतोय मी. होय काय काय केलंय काम मला सगळं माहिती या नानी. ह्याला सांगा बर का. मग कशाला भांडण हिने काढलंय का नाही नानी? हा मग तू कशाला त्याला मिसरी मागितली? खुरपत होता का नाही? हो ग हाताने भांडणं काढतोय माणूस, म्हणतोय जाऊ द्या मरू द्या. हाय का एका हाताची सांगा बरं? एका हाताची. अरे असं झापडीत उलटा करेन का नाही तुला? मला खुरपण्याचं सांगती. आणि त्या दिवशी सरपंचाच्या घरी कार्यक्रम होता बरं का. 2 दिवसांनी तरी जायचं, लगेच संध्याकाळी गेलं घाम्याला घेऊन. सरपंच थोडी बुंदी मिळेल का? तेवढ्या वालय वय तुझं. मी जेवाय गेलतो, मी तसलं बुंदीन भात आणत नाही, तसलं शिल्लक राहिलेलं. अरे शिल्लक नव्हतं राहिलेलं. मग बाबा तू मी जेवाय गेली नव्हती म्हणून म्हणलं घरी द्या मला. घरी जाऊन जेवते. घरी काय तुझ्या 10 माणसं आहेत वय? हा सगळं वासाड पडलंय की, लेकरं बाळ नाहीत काय नाहीत, आणि एकट्यासाठी ही आली वय गम्याला घेऊन. कशाला ग भांडणं काढती माझ्या बरं? पण कशाला आलाय पण खुरपाय बायांच्यात? तुला काय करायचं? अगं मला गडी घ्यायला भांडकू दळाय म्हणून मी बघा म्हणून तर बिनला जेवणी आलाय. नानी हिला सांगा बरं का, माझा लय हिने अपमान केलाय. कुठे रे खोर रे? मग आता तुला बघू का मग? हा का लय वाच करतोय माणूस. वाच तू काय लय
दादागिरी करतोय काय काय माझ्या करशील का तू हक टाकीन फिरवून मग तू गप काय गप काय हा. मुंडक सोडवीन त्या येळ्यानी हा. त्या टाकीन तिकडे पुरून लय लय ती जर मी कोणाला केलं ही बाई दिसताय हा, काय मार हा मार काय अयो हा किरड्या जायला तुझ्याकडे उद्या बघ तू उद्या आज नाही काय उद्या बघ तू हा. अरे काय उद्या बघ तू हाय नाही तर मी आता बघ की आता मग माझ्याकडे हा अंगात नाही ताकद आणि येतोय भांडायला माझ्या बरोबर नासका कुठला नानी त्याला सांगून ठेवा बर का हा? कशाला मग यायचं बायकांच्यात खुरपायला लाज तरी वाटते का थोडी उपाशी राहते का मरतोय माहिती तवा संगीत या माझ्या नादी लागते बाया माणसं उगजा रावणा काय करतो इथं काय नाही तिथं पाणी लावलंय बसलोय व्हायचं तिथं यायला संगीतान माझा झाला वाद बघ अरे लका काय लका इतकं डोकं तुम्ही जर हलावता का नाही लका बोलायचं काम नाही सारखा तिच्या नादाला लागतो अरे कुठला नादाला लागतो 4 पैसे मिळते म्हणून तुला सांगतो गेलो खुरपाय अरे काय बायांच्यात खुरपाय जायचे लाजैर सांग बायांच्यात खुरपाय आली तान 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 करायला लागली माझं हल्लं टाळकं मी खोरं उगारलं नका मला ते गवताचं वजच फेकून हाणलं लागलं नाही ना कुठं आता काय सांगायचं या सगळ्या कोटाना नशिबाला आपल्या काय असं नीटनीटकं चाललाय असा विषयच नाही काय न वजू ना मग काय नाही आता पाणी लावलंय म्हणलं संध्याकाळी क्वार्टरला पैसे भेटतील म्हणून आपलं बसलोय पाणी पाण्यावर ह्याच्यावर कुठं असतं का रावणाला का काहीतरी वाईट काहीतरी नवीन आयडिया करायची असते हा ते म्हणलं देतो संध्याकाळी पैसे क्वार्टरला म्हणून म्हणलं आपलं ती द्या. तुला किती रुपये देणार आहे किती 200 रुपये तुला 1000 देतो चल माझ्या बरोबर 1000 देतो चल माझ्या बरोबर कोटाण्याचं काम असेल तुझं 1000 तुला ठेव नको का तुझं काम मग कोटाण्याचं असतं मग तुला 200 पेक्षा 1000 अरे पण- कमी वाटतात का ते 1000 घेशील आणि 5000 रुपयाचा मार खायला लावशील काय लका लका सगळ्या माझ्या गावात कानपडी नाव पडलंय म्हणजे लका तू एवढा जवळचा मित्र असून बी मला तसाच म्हण गेल्यास बघितलं ना कसं हाणलं हो लका लई अडा माल तुला पाहिजेत का नाही 1000 नाही तर मग मी जातो कोणाला तर घेऊन दुसरं नाही 1000 तुझं नको बाबा दुसरं काय असेल तर काय बघ अरे रावणा लय भारी प्लॅन आहे फक्त एक कोंबडी लागन आपल्याला कोंबडी चालते चला एक ना मला कोंबडी एकट्याला- म्हणले की लगेच खाण्याचा डोक्यात विचार आला असेल लका ओ बारवा सुटलाय लका 150 किलोचा झालाय तरी बी तुला लका अजून तीच पडतय का कोंबडी लका लय भारी लागते लका हा चल लय भारी कोणाच्या लागते घरी शिजवायची हा नाही ती करू सगळं नियोजन मी सांगतोय तसं कर मी आता जातो हा. एक कोंबडीचं ऍडजस्ट करतो तू खाली काळावाड्याच्या पोलापाशी थांब आणि तिथंच करू नियोजन मस्तपैकी मग पातेले घेऊन जाऊ का मी पातेलं नको मग तुला खाण्यातलं लका खाण्याचं डोक्यातनं काढतो तू जा मी ती घेऊन आलो एक कोंबडी का तू येतोय घेऊन नाही मी नाही येत हा मग मी येतो घेऊन पण लय भारी विषय 4-5 हजार रुपये बघा, हा, फक्त कुठं मला जायचं? मार खायला काय लावू नको नाही लका मार खा तू जा 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 तिकडं चला गडे कोंबडीची तर सोय झाली आता ओ. लगा नासकीने कुलप लावून गेलेली दिसती नाही तर असायची घरात कोंबडी लागायची आपल्याला अयो, यांची बिंची. यायला कोंबड्या पाळायची ऐपत नाही नुसती भांडणं करायला पाहिजेत एक कोंबडी पाळली अख्खा खुरावडा मोकळाय गाव मानाव माझ्या एखाद्या तडाक्यात मग अशी उगा बाया माणसं होती सगळी म्हणून मला भांडणं करता आली नाहीत पण लगा अंड बी घातलंय कोंबडी गप्पा टाकीन तू आला नाही तर यावला तिथं बसली होय. आला का एवढा उशीर असतो व्हय लाका कावापासून बसलोय लाका मी इथं काय मी बसाय गेलतो का कोंबडीत आणाय गेलतो ना कामा करण्यात एवढा गेलतो उशीर ना असतोय. अरे लका तुला लका सारखं लका भांडायचं उठतो तू जावा तवा आला का तू मित्र आहे, तुला कसं भांडेल हा. मी? अरे कोंबडी आणाय गेलो अंड्यासहित कोंबडी मिळाली काय सांगायचं या अंड्याची पोळी करून लय भारी व्हायची अरे त्या अंड्याचा लाका एक घास करचीन लाका माणूस केवढा ते अंड केवढीच बर करतोय काय तू ते अंड धर आणि हा? कोंबडी दे मी कापून आणतो. अरे का आपण तुला काही काय पार्टीचं नियोजन वाटलं वय अरे मग अरे ह्या कोंबडी वय का नाही आपल्याला 10,000 रुपये कमवायच्यात
अरे पण मटण म्हणलं की कोंबडीचं म्हणलं की असं पोटात हेच होत. शेवट कापूनच खाऊ, पण आता तू माझ्यात फक्त माझ्या डोक्याने चाल. 100% खट काम करू आपण. चल तू. बघा अरे तू चल चल इकडे. गोत्यात आणू नको चल, चल. तर लका. भया लय उशीर झालाय. अजून स्वयंपाकाचा पत्ता नाही, काय नाही. किती उशिराचं सोडलंय मॅडमनं तर. हा मॅडमला तर काही कळत बी नाही मला. किलो बी बसा ना. नुसतीच ऑर्डर सोडती. करा ग पटापटा काम. हा स्वतः बसती आहेत खाऊ. कोंबडी तर सोडती. कोंबडी कुठे गेली? आता काय खरं नाही. अंडा बी दिलं होतं कोंबडीनं. ह्या हाऱ्या मुडद्यानंच काटा काढलेला दिसतोय. ह्यो जगू द्यायचा नाही भाड्या मला. हा लय वैताग आणून सोडलाय नुसता. बघाय पाहिजे ह्यो कुठे गेलाय आता मुडदा. अरे काय माग असलं कोण आणलं तर धरून बस कोंबडी. तुला पैसे कमवायच्यात ना. पैसे कामवायचे पण हे असलं काय थांब तू माझा ऐक. माणसं हान त्याला रे. मागल्या बाजूने बघ गाडी एखादी दिसती का फक्त. बरं ही कोंबडी कोणाची आणली या? कोंबडी आणली संगीची. तुला काय अयो, करायचं? काय रे लका माझ्या माग असलं धुन लावू नको अरे, लका. कोंबडीचं काम झालं की कोंबडी माघार देऊ. तुला का वाट 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 लावू नको. तू माग पुढे बघ. राव ना. राव ना. बाबा ए, राव ना. मला ऐकून तो लय बे वाटले बाबा. गाडी आली गाडी आली गाडी आली. राव ना. राव ना गाडी आली. आयो 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 आयो. ए, कोंबडी मारली बरं. चल ये. चल बाहेर. कोंबडी कशी करायला लागली? कर. अयो, पकड बी हल्ला नाही आता. अरे लका नीट गाडी चालवत झाला का? नीट गाडी चालवत झाली. हा? काय नाही कोंबडी काय कोंबडीला कळतं का गाड्या बिड्या? तू माणूस आहे ना. कोशाला आमच्या रानात कोंबड्या चढतात आणि रोज एक कोंबडी मारायची कसं? त्याला पैसे दे. पैसे नाही. तुला माहिती नाही, कोंबडी नाही, कुठून पैसे. आणली? कुठून आणली? ए राव ना कुठून आणली सांग कोंबडी? जर्मनीहून आणली कोंबडी 5,000 रुपये. 5,000 रुपयाला कोंबडी. रोज 5 अंडी घालती. हा. 100 आणि 200 रुपयाला कोंबडी. ए, ती नाही. हो, चावी काढून तर घे. बघ रे, जा मग कसं जायचं. डायरेक्ट 5,000च म्हणायला लागला. नाही नाही पैसे हो थोडक्यात मी टावतो. 500 रुपये दी. नाही तर चल केस करा. कोंबडीची गाडीवर कामाला. कोंबडीची केस लय वाईट असती बरं का? होय राव ना. हो. पटकीने काय करतोय सांग. आता इथं पोलिसाला बोलू का फोन करून मग? नाही ना दे 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 पैसे कुठे आहेत? पैसे आता तिकडे गाडीत असतील. हा मग दे तिकडून. चल 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 मी बसतो. लगा असं असतं वय. हा थांब तू थांब. बर चालतंय. नीट गाड्या चालव. दर तुझी चावी. किती घेतलं? 520 मध्ये मिटलंय. 520 असू दिला का? 20 होत्याला तुला आपल्याला. चांगली एखादी तलंग आणू आणि परत जाता येता व्यवस्थित गाड्या चालवत झाला का? आमच्या रानात कोंबडी आडवी येते का? हा इथली माणसं लय वांगाळ इथं मारलं असतं. आम्ही दोघं म्हणून कसं तर मिटावलं या. जाऊ का मग? आला का ते बघताय का जायला लाव त्याला. आजा की गाडीची चावी राहिली. खायला 520चा तर झटका झाला राव ना. पण होय राव ना. हा? मला काय म्हणायचंय? काय म्हणते जागा बदलू. पोरग थोडं चॅप्टरच वाटत होतं. डिपार्टमेंटला जर कळवलं बघतो कसं होतं. डिपार्टमेंटला जर कळवलं ना पोरांनी अवघड होईल. जागा बदलू. गावात चल, जाऊ. गावात एक झटका आणू. चल चल. गावातच एकदम शेफ जागा आहे बरं का? इतक्या उशीर बसवलेला का? जेवढ्याचा आवाज येतो. आले काय? मोठी पार्टी दिसते. कोंबडी मारतो वर. हा? कोंबडी मारतो. कोंबडी मारतो. कोंबडी मारतो. माहिती का? पैसे घे. हा चाल. ही शब्दी काढा. हे शब्दी चाल.
अरे ती जपानवरनं कोंबडी आणली आणि मारतोय कामाला सुद्धा पैसे नाही तेवढं झालं थांबा काय असेल ते पैसे तुमचे देऊन टाकू आम्ही बघा ना सर बघा असं करतात बघा हा, व्यवहाराने द्या 5,000 रुपयाला कोंबडी आमच्या ड्रायव्हर चूक झाली काय नाही होय, थांबा, माझी. थांबा, थांबा. चुकी व्हायची आधी ब्रेक कोंबड्या लावला मारत नाही, सुटतो का माझा. सगळ्या तुमचे काय एकुलती पैसे एक असतील? कोंबडी मला आम्हाला सांगा किती पैसे पाहिजे 5,000 रुपयाची कोंबडी आहे 5,000. तुम्हाला चेक लगेच देतो हा? नाही जमत हे ह्याला गेला आता खाली ह्याला थांबा 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 2 मिनिट थांबा थांबा ड्रायव्हर असला पळलाय होय. थांबा थांबा 2 मिनिटं थांबा तुम्हाला किती पाहिजे 5,000 रुपये पाहिजेत कोंबडीची किंमत किती आहे आमची 5,000 आमच्या कोंबडीची 5,000 5,000. किंमत 200 रुपये कोंबडी मध्ये 5 ए, थांबा. 200 रुपयाला कोंबडी काय ती बॉयलर आहे का चला देऊन हा? टाकू जपानवरनं कोंबडी आणली आणि 200 रुपयाला आणली म्हणतोय रे. बघितलं का असं मला काटे 5,000 असते रुपये ते. देऊन नाही नाही टाकू. हे पैसे बिशे देत नाही हे जा. माझं कारण जावा नाही. तिकडे मोबाईल पैसे आणायचं आणि मोबाईल द्यायचा चला एक तर आम्हाला हायला रस्त्यावर पडले तो आमच्या कोंबड्या मारून टाकता का काय नुसतं पांढरे कपडे घालून नुसतं शायनिंग हाणतात जिबडे दप्त करीन जिबडे परत जर कोंबडीच्या नादी लागला तू हायला राहू ना पार्टी जरा मजबूत दिसते बरं का ते 5,000 नाही आपण 10,000 म्हणाय पाहिजे होतं माघारी जर आली तर कुत्र्यागत हानते काय करू मागाच्या जागेपाशी जाऊ चलतं वय तिथंच जाऊ अरे पण हिथंच कशाला आणलंय परत माघारी अरे शितलं बाबळीचं झाडच धारजे नाही का आपल्याला राव ना आला का मागाशी म्हणला का हिथं नको तिथं जाऊ तिथं काय म्हणावा असा धंदा व्हाय ना हिथंच थांबू आणला का इथं वाहनं किती वाहत्यात मग तेवढी ताण लागली बघ की तेवढी एक 90 ताण लावल्यावर काय दारू पित्यात वैर पाणी अरे. पित्यात सोडून म्हणजे तीच चांगलं असतं संध्याकाळपर्यंत ताण लागणार नाही. थांबवायच किती 7-8 हजार जमल्यात का जमलं असतं राव. 2-4 गिरायका हाणू आणि बघू विषय काय करायचा ती लवकर उर का हो हाला लांब नवायच गाडी आलेली दिसती बर का थोडी हाय हाय दिसतंय कोणतरी ए, आली गाडी आली कोंबडी टाकन ह्याला धर पलीकडला हात थांबा धर इकडे ठेवतो हे धर. हो काय हो काय हो हा वैर कोंबडी मारतो वैर हा कोंबडी मारतो आमची कोंबडी मारली पैसे घ्यायचे कळतं का दे पैसे लोकांच्या कोंबड्या तर इथं चरत असतात आणि खुशाल कोंबड्या मारा सुटलाय वय चल पैसे काढ ए मोबाईल घे लगा कोंबड्या उचल तुला ताणतो काय ला ताणतो अरे पैसे काढ पैसे काढ चल लय का मस्ती दिसती ह्याला हे माहिती ना कसलं दिसतंय वाटतं हो काय हो ए डोर वतरतोय काय रे हे मला का काय हे जत मग आता अरे ह्याला गिर ह्याच्या खाली गाडी हा होय थांब पोक मोबाईल लावला मोबाईल ठेव सोड होय सोड चल लका लय लका मोठा पहिलवान असल्यागत लका निघता हे ते करत आलाय चल आलाय वय अबे कोण? आमची कोंबडी घेऊन दे हे कोंबडी अध्यक्ष अयो अध्यक्ष मला माफ करा. आय, 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 आय. सरपंच का अध्यक्ष काय राव तुमचं गावात लक्ष आहे का नाही राव का काय झालं अरे काय राव तब्येतीला सरपंच? काय झालं पार चपटा झालाय पार सप्ताह नाही काय झालं माहितीये का आपला हारे आहे का नाही हा त्यांनी काय केलंय मेलेली कोंबडी आणली आणि गाड्या आल्या की रस्त्यात कोंबडी टाकतोय गाडीची आडवी आणि पैसे उकाळतोय ही तुम्हाला कसं समजलं मला बी त्यांनी तसंच केलंय राव हा काय केलं कोंबडी टाकली गाडीच्या आडवीन उतरवून राव टेचलंय राव मला हा? तुम्ही मुंबईला असाल बॉम्बाल तुम्ही कुठलं राव नुसतं कणत हो तुम्ही कणत होता नुसतं मग काय राव अरे 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 अरे. तुमच्यासारखा माणूस आणि कणतोय अहो म्हणलं काय झालं दवाखान्यात गेलतो डॉक्टरने गोळी दिली ती दाढ दुखते म्हणून गोळी ठेवली दाढ खाली बर. आणि रुमाल बांधून आलतो त्याच्यामुळे कणतोय नाहीतर ह्यांना सुट्टी दिली होय मी पण सरपंच मी नुसतं तुम्हाला ही सांगाय आलोय मी आता जाणार आहे आणि त्यांच्याकडे बघणार आहे मी बघा त्यांच्याकडं
काय आला ते हऱ्याला काय करावं नवीन रोज काय तर नवीन धंदा शोधून काढतोय बघा डोकं कसं आहे त्याचं. गेलंय बघा हा असं बरं एक काम करा चला चहा घेऊ आपण चहा घेऊया आणि मग बघूया आपण त्याच्याकडे आयला अवघड आहे इकडून या इकडून आतनं रस्ता आहे या अध्यक्ष बसा बसा गण्या ए गण्या अरे जरा सरबत घेऊन ये सरबत घ्या थंड होईल म्हणजे जरा काय राव सरपंच हा काय पण मी त्या हऱ्याला सुट्टी देणार नाही देणार राहू द्या तुम्ही अरेला सुट्टी देणार नाही नका देऊ मी कुठं काय म्हणतोय माझ्या डोक्यात वेगळा प्लॅन होता पण आता ते प्लॅन कॅन्सल केलाय मी पण आता हऱ्याकडे लोकसभेचं फॉर्म भरणार होतो मी आता तुम्ही हसताय राव काय त्या हरिराव मेलेला कोंबड्या गाडी घाल टाकतोय बघितलं का लय राव तुम्हाला त्या हाऱ्याचं राव पुळका इकडे येतो इथं ये मध्ये ये जरा ती बदल असतोय राव गावातली माणसं बी ओळखा ना ती एक काम करा आता तुम्ही सगळ्यांनी मिळून काय करा त्या हाऱ्याला आहे ना चांगला ट्याचा धरून नाही आता मी जाणार आहे हं. एक दांडा काढणार आहे तुम्ही फक्त माझ्याबरोबर चला चला जाऊ की हा त्याला बघा की आज नाही त्याला मुंडी उभा केला का नाही असा बोकाड सोडले का तर सुरू त्याला आज सुट्टी नाही त्याला आज आणि मग सरपंच आडवा येतोय का कोण आडवा येतोय बघतो मी अजिबात मध्ये येणार नाही त्याचे ही गुण आहेत ना ते तुम्हीच दुरुस्त करायचे मी फक्त त्याला बाबा कुठल्याही कामाला काय घेतो तर बाबा सुधरल आज नाही उद्या नाही 2 दिवसांनी पुढच्या आठवड्यात सुधरल तुमच्या आधाराखाली तर तो करतोय पण त्याला वटणीवर आणायचं ठेचून हे तुम्हीच लोकांनी करायचं खेचून नाही मग ते आज कळल डायरेक्ट त्याला चालतंय त्यांनी राव कोणाच्या नादी लागलाय कळतंय का त्याला सुट्टी नाही आज असू द्या हो असू द्या नुसतंच म्हणला सरबत आणतो आणा की येईल हो त्याला बनवायला वेळ लागतो त्याला जरा गडी माणूस आणि शेवटी गडी माणूस आहे तो जाऊ दे सरबत जाऊ दे का चला, जा तुम्ही का बघू मला फक्त मी सांगायला तू मग आता काय लगेच काय हऱ्याकडे म्हणता की बाबा अध्यक्ष गावात भांडण करतय सारखं म्हणून आता ही कानाव घालाय आलो बाई का की त्या हऱ्याला सुट्टी देणार नाही मी आणि तुम्ही सरपंच मध्ये मध्ये यायचं नाही अजिबात येत प्रत्येक नाही. मी पुढे गेलो की पाठीमागनं मध्ये येता मी मध्ये पडणार नाही तुम्हाला ताप दिला त्यानं म्हणजे बघा त्या हऱ्याकडे बघा मला असं वाटलं पाहिजे की ह्यो खरंच सुधारलाय असं त्याला सुधारणार आहे जा तुम्ही खाली तर तो करतोय हो मी जातो अरे जाताय अरे सरबत घ्या सरबत नको जाऊ दे मला लय काय आधीच चपटा झालाय सरळ झाला असता जरा बर चला ठीक चला बरं नितीन एक काम कर हाऱ्याने लय मारलंय लय मस्त आली त्याला आपलं जेवढं बाहेर काढ आणि 4-5 पोरं टाकतात बरं काय लवकर या तिथं थांबतो मी मी लगेच आलो बघतोच त्याच्याकडे आज काय करू माहित आहे का गाडीला बांधूनच आणू गावालाच कुठं जातोय दावा ताप दिला कोणी जाऊ दे मुंगाट जाऊ दे बाई. अरे ती कोंबडी आपण वाहनाखाली टाकत होती ती कापाय दिलेली कापली का विचार की त्याला फोन करून हा काय झालंय नाही तर ती अपंगत झाली तिकडं ते होऊन काय करतो कुठाला करून लगेच फोन नियोजन करू की लगेच काय जेवढं सारखं 500 वेळा येतंय मागे त्याला बघायचं का त्याला कोण आहे अयो 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 अहो अध्यक्ष काय झालं अयो अहो श्वासा नाही राव अहो श्वासा नाही आला का अरे मग नाही की खलासच करीन अहो तू नका कोण आहे राम 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 अयो अहो कशाला अहो भाजलेलं अयो अहो पण काय झालंय काय सांगतो काय झालं राम 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 तिकडे हात माझा
हातभात तिकडे एक एक खलासच करीन. अयो सुट्टी देतो की आता काम करा, थांब. अयो अहो अध्यक्ष अयो रावणा अरे वाचव की. मला तिथं धरून ठेवलंय काय वाचू बंद करून दे. हरामखोर. बसा गाडी चला हा. जाऊ दे की नरडत दाबून का बस. खलासच करतो. खलास करतो. हरामखोरांनो मला बोनेटवर पाडून मारताय वय नाही नाही मार अहो बस की आता राव पाटांना राव ती झाली. मला बोनेटवर पाडून मारलंय होय. काय हऱ्या काय उद्योग केला रे नवीन? कशाचा उद्योग आलाय सरपंच. काल गेलतो रावण मी पिक्चर बघाय. ते पिक्चर बघितला त्यात एक सीन बघितला कोंबडी टाकायचे की पैसे मिळायचं कोंबडी टाकायचं की पैसे मिळायचं. गेलो कराय पण काय रावणे बार तोडावलंय. अरे पण हे असले उद्योग कशाला करायचे? आता झाली चुकी. सरपंच हा? तुम्ही असल्या गप्प मारत बस नका पोलीस स्टेशनला फोन लावा. नाही 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 बसू दे. अरे पोलिस नको राव. सरपंच तुम्ही करताय का फोन कसं पोटातच कळ हाणली पोलीस म्हणले की माझ्या. फोन लावतो. नको 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 एवढे बार हात मागा. एवढे बार नको. अरे पण जरा चांगले धंदे शिका काहीतरी काहीतरी हे असले वाईट मार्ग डोक्यात काहीतरी कुठलं घेऊन येत आहे. आहे की बरोबर आहे. एवढी बार माफ करा राव अध्यक्ष. एवढी बार घेतलं पुढं डायरेक्ट ती अरे चांगला पुढच्या वेळेस आहे का नाही असं काही केलं का नाही ना? लवकर लवकर पण राव ना. तू अध्यक्षाचा साल धर मी धरतो सरपंच. विचार बदलायच्यात पळा नाही चल नाही जातोय चल राव ना. राव ना गायच्या भाई कर काही त्याला का तुझ्या ना आता मार खाल्ला आणि तुला अजून खायचं सुचलंय पुढे आणि फिड्यान खातोय साहेब दे तुला काय एवढ्या माराने काय होणार आहे आपल्याला. काय नाही होत पण इज्जत जाते ना. पुढल्या महिन्यात इलेक्शन चालू व्हायचंय बघ कशी दोघं बी नाक घासत येते तेव्हा त्यांना आजचा हिसका तवा दाखवू. चला आपली कोंबडी शिजली असेल मस्तपैकी एक एक बियर आणून त्याच्या आईला चला मग त्याला काय लय विषय ते करायचा. सरपंच बघितलं किती मास का माणूस आहे. इथनं राव लंगत गेलंय आणि तो तिथनं सरळ चालत गेले. नाही, ह्याला देवानं बी कसली बुद्धी दिली आहे का नाही ह्याला. लय तुफान अफाट चालते काय करल त्याचा नेम नाही राव. पण ती असू द्या दलिंदरच आहे ते पण ही करणं काय बरोबर नाही बरं का. यायला एखाद्याचा जीव जायचा राव गाडी खाली सापडायचा त्यो नाहीतर ते गाडीवाल्याला काय अपघात व्हायचा. अहो पण लेकरा बाळाच्या घरचे असतात राव बरोबर की मग आणि 500 रुपयासाठी राव काहीतरी नाटक करतोय. सरपंच तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत असतो राव मी ही 4-5 जणांचं टोळ काय का नाही ते तडीपार करू गावातनं. पण तुम्ही बी राव 4 मतासाठी त्यांच्या पुढे लोळांगण घालता. मी पण ह्याच्यावर विचार केलाय बरं का. त्यांना चांगली अद्दल गाठवायची गावात नाही का नाही तडीपारच करायचं काय बी होत्या तिकडं. प्रोसेस तुम्ही करा चालू करा चालू करायची बघू आपण 2 दिवसात ती काम हातीच घेऊ. बाकीचे काय करा त्या काम चाललेत का नाही ती होऊ द्या. ते 2 दिवसात झाले की तडीपारच ह्यांना चांगलंच कामाला लावू आपण. आणि त्या संगीता वहिनीला बी मुंबईला कामाला लावा कुठंतरी म्हणजे गावात एकदम शांतताच होईल. अरे मुंबईला बाई माणूस आहे ते कुठं पाठवता तिला एकटीला काय पण तुम्ही सांगताय राव. ते बी असं डोकं अहो, त्यापेक्षा माझ्याकडं किंवा तुमच्याकडं कुणाकडे तरी काम करेल ती हाऱ्याचा तेवढा बंदोबस्त करू म्हणजे झालं. ही गावात गेली का नाही तुम्हाला वाटतंय का ती तरी गावात शांत नांदून देईन गाव दोडगोच घालल ती बी. बघू पुढं तुम्ही तर आहे ना लईच बाकीचं काय पण विचार करता टोकाची भूमिका घेत जाऊ नका.